हॅलो स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राम्स फार्मसी एज्युकेशन चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलो आहोत युनिट 5चा लास्ट चॅप्टर दॅट इज एन्झाइम्सचा पार्ट 2, ज्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत एन्झाइम इनहिबिशन अँड रेग्युलेशन ऑफ एन्झाइम ॲक्टिव्हिटी इन द लिव्हिंग सिस्टम। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा। तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत व्हॉट इज एन्झाइम इनहिबिशन। तर सिम्पली एन्झाइम इनहिबिशन म्हणजे काय, जेव्हा एखाद्या रिॲक्शनमध्ये एन्झाइम ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून काम करतो। ठीक आहे, कॅटॅलिस्ट म्हणजे काय ते आपण ऑलरेडी पार्ट 1 मध्ये कव्हर केले। तर तो कॅटॅलिस्ट काय करतो, त्या पूर्ण रिॲक्शनला कंडक्ट करण्याचं काम करतो आणि त्याला त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे त्या रिॲक्शनची ती इन्क्रीज करण्याचं काम करतो। तर एन्झाइम इनहिबिशन म्हणजे काय, तर तो काय करतो की जेव्हा एखादी रिॲक्शन आहे ती डिक्रीज करण्याचं किंवा त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे किंवा त्याचा स्पीड जो आहे तो डिक्रीज करण्याचं काम जे आहे ते एन्झाइम इनहिबिटर करत असतात। तर सिम्पली एन्झाइम इनहिबिटर म्हणजे काय, तर सबस्टन्स जो काय करतो एन्झाइम सोबत बाइंड होतो अँड ब्रिंग्स अबाउट अ डिक्रीज इन कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट एन्झाइम, आणि त्या एन्झाइमची जी कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी आहे ठीक आहे त्या रिॲक्शनला कंडक्ट करण्याची ती काय करतो, तो डिक्रीज करण्याचं काम करतो। दॅट इज एन्झाइम इनहिबिटर आणि या मेकॅनिझमला काय म्हणतात, एन्झाइम इनहिबिशन। आता इनहिबिटर जे आहे ते मे बी ऑर्गॅनिक पण असू शकतात किंवा इनऑर्गॅनिक इन नेचर। तर या एन्झाइम इनहिबिटर्स जे आहेत किंवा एन्झाइम इनहिबिशन जे काही मेकॅनिझम आहे ते मेनली 3 टाईपमध्ये जे आहे ते क्लासिफाय केले जातं। दॅट इज रिव्हर्सिबल इनहिबिशन, इरिव्हर्सिबल इनहिबिशन अँड ॲलोस्टेरिक इनहिबिशन। ठीक आहे, तर हे जे आहे आपल्याला क्लासिफिकेशन ते डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत व्हॉट इज रिव्हर्सिबल इनहिबिशन। आता सिम्पली मिनिंग काय याचा, रिव्हर्सिबल म्हणजे काय, जे पुन्हा आपण जे आहे ते नीट पण करू शकतो। म्हणजे काय, जेव्हा ती इनहिबिटर त्या पर्टिक्युलर रिॲक्शनमधून बाहेर जातील किंवा आपण जेव्हा त्यांना रिमूव्ह करू तेव्हा ती रिॲक्शन पुन्हा काय होऊ शकते, कंडक्ट होऊ शकते आणि त्याच्यामध्ये प्रोडक्ट पण जे काय आहे ते काय होणार, फॉर्म होणार। त्यामुळे याला काय म्हटलं जातं, दॅट इज रिव्हर्सिबल इनहिबिशन। तर सिम्पली रिव्हर्सिबल इनहिबिशन म्हणजे काय, ह्याच्यात इनहिबिटर जे आहेत ते नॉन कोव्हॅलेंटली एन्झाइमशी काय करतात, बाइंड होतात। नॉन कोव्हॅलेंटली म्हणजे काय, ते टेम्पररीली जे आहे त्या पर्टिक्युलर एन्झाइम सोबत बाइंड होतात अँड एन्झाइम इनहिबिशन कॅन बी रिव्हर्स इफ द इनहिबिटर इज रिमूव्ह। आणि आपण जेव्हा त्या रिॲक्शनमधून इनहिबिटर जे आहे ते रिमूव्ह करू तेव्हा ती रिॲक्शन जी आहे पुन्हा काय होऊ शकते, कंप्लीट होऊ शकते। ओके, दॅट इज रिव्हर्सिबल इनहिबिशन। आता हे जे काही रिव्हर्सिबल इनहिबिशन आहे ते फर्दर 2 क्लासेसमध्ये काय केलं जातं, सब डिवाइड होतं। दॅट इज कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन अँड नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन। आता या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे आपण बघूया। इथे डायग्राम दाखवली त्याप्रमाणे। ओके, तर सिम्पली पहिले जो आहे ती आहे डायग्राम फॉर द कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन। आता याच्यामध्ये काय, एक पर्टिक्युलर एन्झाइम आहे राईट, ही काय त्याची ॲक्टिव्ह साईट जिथे सबस्ट्रेट जो आहे तो काय होतो, बाइंड होतो। आता कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन म्हणजे काय, मध्ये काय होतं की सबस्ट्रेट अँड इनहिबिटर दोघी जे आहेत त्यांचा दोघांचा शेप जो आहे तो ॲक्टिव्ह साईट सारखाच असतो। हे बघा इथे बघू शकतो आपण, स्पेरिकल शेप, राऊंड शेपमध्ये आहे दोघी पण, आणि त्याच्यामुळे म्हणून इथे काय होतं, हेल्दी कॉम्पिटिशन जी आहे दोघांची होते टू बाइंड टू द ॲक्टिव्ह साईट। आणि इनहिबिटर जो आहे तो काय करतो, याच्यामध्ये सबस्ट्रेटच्या आधी त्या ॲक्टिव्ह साईटवर काय होतो, बाइंड होतो आणि त्याच्यामुळे इथे काय होतं, एन्झाइम इनहिबिटर कॉम्प्लेक्स जे आहे ते फॉर्म होतं आणि त्याच्यामुळे इथे काय होतं, प्रोडक्ट जो आहे तो फायनली फॉर्म होत नाही, तो सबस्ट्रेट जो आहे तो तसाच राहतो। दॅट इज द कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन। तर सिम्पली आपण हे कसं लक्षात ठेवायचं की कॉम्पिटेटिव्ह नावातच आहे की दोघांमध्ये काय कॉम्पिटिशन आहे, सबस्ट्रेट अँड कॉम्पिटेटिव्ह, आणि दोघांचा शेप एकच असल्यामुळे दोघांमध्ये काय होतं, कॉम्पिटिशन होते टू बाइंड टू द ॲक्टिव्ह साईट ऑफ दॅट एन्झाइम। ठीक आहे, आणि इथे काय होतं की मेनली इनहिबिटर्स जे आहेत ते काय करतात, ॲक्टिव्ह साईटला लगेच अटॅच होऊन जातात आणि त्याच्यामुळे प्रोडक्ट जो आहे फायनल तो फॉर्म होत नाही। पण जेव्हा आपण हे इनहिबिटर रिमूव्ह करणार रिॲक्शनमधून तेव्हा काय होईल, एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आणि मग काय होईल, प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होणार। ठीक आहे, दॅट इज द कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन। आणि नेक्स्ट जे आहे दॅट इज नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन। आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नाही आहे सबस्ट्रेटमध्ये अँड इनहिबिटर। का नाही आहे, तर इथे काय होतं, एखादा एन्झाइम जो आहे
त्याच्याकडे ऍक्टिव्ह साईटच्या व्यतिरिक्त पण अजून एक अशी साईट आहे जिथे काय होतं, इनहिबिटर जे आहेत ते बाइंड होऊ शकतात, दॅट इज द अदर साईट. आणि इथे काय होतं, सबस्ट्रेटच्या आधी जे इनहिबिटर आहेत, नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर, ते त्या अदर साईटवर काय होतात, बाइंड होतात आणि ती जी ऍक्टिव्ह साईट आहे तिचा शेप काय करतात, ते चेंज करतात, जेणेकरून सबस्ट्रेट जो आहे तो त्या पर्टिक्युलर एन्झाईमला बाइंड होऊ नये आणि त्याच्यामुळे प्रोडक्ट पण काय होतो, फॉर्म होत नाही. दॅट इज द नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. म्हणजे सिम्पली काय झालं, कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये काय होतं की सबस्ट्रेट अँड इनहिबिटरचा जो शेप होता तो सिमिलर होता बऱ्यापैकी, पण नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये काय होतं, दोघांचा शेप काय वेगळा आहे. पण इथे काय होतं, इनहिबिटर जो आहे तो ऍक्टिव्ह साईटला सोडून दुसऱ्या साईटवर काय होतो, बाइंड होतो आणि ऍक्टिव्ह साईटचा शेप जो आहे तो काय करतो, चेंज करतो, ज्यामुळे प्रोडक्ट फॉर्म होऊ शकणार नाही. दॅट इज द नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. तर हे काय एक बेसिक डिफरन्स आहे अबाउट कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन अँड नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. आणि हे कसले टाईप आहे, दॅट इज रिव्हर्सिबल इनहिबिशन. म्हणजे इथे रिॲक्शन जे आहे ते आपण पुन्हा रिव्हर्स पण करू शकतो जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर रिॲक्शन मधून इनहिबिटर जे आहेत ते कम्प्लिटली रिमूव्ह करणार. ओके, दिस इज फॉर रिव्हर्सिबल इनहिबिशन. आता जे काही टाईप आपण बघितले सब टॉपिक ते आपण डिटेलमध्ये बघणार, दॅट इज कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. आता कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशनमध्ये काय होतं, इनहिबिटर जो आहे तो रिअल सबस्ट्रेट जो आहे त्याला क्लोजली रिसेंबल करतो, म्हणजे त्यांचे स्ट्रक्चर जे आहे बऱ्यापैकी कसे असतात, सिमिलर असतात. अँड इट इज रिगार्डेड ॲज अ सबस्ट्रेट ॲनालॉग पण म्हणतात त्याला. इथे काय होतं, इनहिबिटर जो आहे तो सबस्ट्रेटशी कॉम्पीट करतो अँड बाइंड्स ॲट द ॲक्टिव्ह साईट ऑफ द एन्झाईम बट डज नॉट अंडरगो एनी कॅटॅलिसिस. पण याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं कॅटॅलिसिस जे आहे ते होत नाही. तर ॲज लॉंग ॲज द कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर होल्ड्स द ॲक्टिव्ह साईट, तो इनहिबिटर जो आहे तो काय करतो, त्या ॲक्टिव्ह साईटवर बाइंड होऊन जातो, त्याच्यामुळे एन्झाईम इज नॉट अवेलेबल फॉर द सबस्ट्रेट टू बाइंड, ज्याच्यामुळे सबस्ट्रेट जो आहे तो त्या साईटवर बाइंड होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रोडक्ट पण जे आहे फायनली फॉर्म होत नाही. अँड ड्युरिंग द रिॲक्शन एन्झाईम सबस्ट्रेट अँड एन्झाईम इनहिबिटरचे जे कॉम्प्लेक्स आहेत ते काय होतात, फॉर्म होतात. आता जेव्हा पर्टिक्युलर एन्झाईमला सबस्ट्रेट बाइंड होणार तेव्हाच त्याचं काय फॉर्म होणार, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, आणि तेव्हाच एन्झाईम अँड प्रॉडक्ट जो आहे तो काय होतो, फॉर्म होतो. पण इनहिबिटर असल्यामुळे काय होतं, इनहिबिटर कॉम्पीट केल्यामुळे एन्झाईम इनहिबिटरचा कॉम्प्लेक्स बनतो, जेणेकरून प्रॉडक्ट जो आहे तो फॉर्म होत नाही. आता याच्यामध्ये काय होतं, जेव्हा रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट अँड इनहिबिटर जे आहे अँड रिस्पेक्टिव्ह अफिनिटी विथ द एन्झाईम डिटरमाइन्स द डिग्री ऑफ कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. म्हणजे त्या पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये किती अमाऊंटमध्ये सबस्ट्रेट प्रेझेंट आहे किंवा किती अमाऊंटमध्ये इनहिबिटर प्रेझेंट आहे त्यानुसार त्या कॉम्पिटिशनची, दॅट इज त्या कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन किती आहे त्या सबस्ट्रेटमध्ये अँड इनहिबिटरमध्ये ते आपण काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. ओके, आता हे जे काही इनहिबिशन आहे ते आपण ओव्हरकम कमी पण करू शकतो बाय अ हाय सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. जर आपण रिॲक्शनमध्ये जास्त प्रमाणात सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर त्याच्यामुळे काय होतं, पॉसिबिलिटी जास्त वाढते की त्या पर्टिक्युलर एन्झाईमला सबस्ट्रेट बाइंड होईल आयदर दॅन द इनहिबिट. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय करू शकतो आपण, कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशनला कमी करू शकतो बाय इन्क्रीजिंग द अमाऊंट ऑफ द सबस्ट्रेट इन दॅट पर्टिक्युलर रिॲक्शन. तर या कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशनमध्ये काय होतं, मेनली केएमची जी व्हॅल्यू आहे दॅट इज मायकॅलिस मेंटेन कॉन्स्टंट काय होतो, इन्क्रीज होतो, आणि व्हीमॅक्स जी आहे व्हेलॉसिटी जी आहे ती काय असते, अनचेंज. ठीक आहे, आता आपण हा इथे ग्राफ जो आहे तो बघू शकतो कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर बद्दल. ओके, ऑन एन्झाईम व्हेलॉसिटी. आता सगळ्यात पहिला जो ग्राफ आहे तो व्हेलॉसिटी वर्सेस सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आहे, बरोबर. त्याच्यामध्ये काय झालं इथे बघू शकतो आपण, इथे आहे इनहिबिटर, राईट, ते केएम अँड केएम डॅश, ते जो ग्राफ जो आहे तो बघू शकतो. तिथे रेड लाईन वाला जो आहे तो इनहिबिटरचा ग्राफ आहे. ठीक आहे, कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर इंक्रीजेस केएम अन अल्टर्स विमॅक्स. इथे जो आहे तुम्ही बघू शकता की विमॅक्स जो आहे तो दोघांमध्ये काय इक्वल आहे, म्हणजे ते वेलॉसिटी जी आहे ती काय अनचेंज्ड, कुठल्याही प्रकारे चेंज झालेली नाही. विमॅक्स पण दोघांचा पण काय एकच, फक्त इथे चेंज काय होतं, केएमची व्हॅल्यू, दोघांमध्ये केएमची व्हॅल्यू जी आहे ती चेंज. ठीक आहे, आणि बी डायग्राममध्ये काय दाखवलं, इथे लाईन वेवर बर्ग प्लॉट दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये काय होतं, केएमची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज होते आणि विमॅक्स जो आहे तो पुन्हा इथे पण काय होतो, दोघांसाठी इक्वल राहतो. ठीक आहे, इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ लाईन वेवर बर्ग प्लॉट. ठीक आहे, हा पर्टिक्युलर ग्राफ झाला कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशनसाठी, त्याच्यामध्ये दोन्ही टाईपचे जे आहे ते ग्राफ जे आहे ते काय केले, डिनोट केले. ओके, आता याचे एक्झाम्पल काय ते आपण बघणार आहोत की आपल्या बॉडीमध्ये अशा कोणत्या रिॲक्शन्स आहेत किंवा कोणत्या
रिॲक्शन्समध्ये कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन जे आहे ते मेनली रिस्पॉन्सिबल असतं. तर सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे दॅट इज द एन्झाईम सक्सिनेट डिहायड्रोजनेज. ठीक आहे, इट इज अ क्लासिकल एक्झाम्पल ऑफ कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन विथ सक्सिनिक ॲसिड ॲज इट्स सबस्ट्रेट. इथे सक्सिनिक ॲसिड जे आहे ते ॲज अ सबस्ट्रेट म्हणून काम करतं. आणि याच्यामध्ये काय होतं, द कंपाऊंड्स नेमली जे मॅलोनिक ॲसिड आहे, ग्लुटारिक ॲसिड आहे अँड ऑक्झॅलिक ॲसिड, त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी असते जशी सबस्ट्रेट अँड इनहिबिटरमध्ये होती विथ सक्सिनिक ॲसिड सोबत. आणि ते काय करतात, त्या सबस्ट्रेट सोबत कॉम्पीट करतात फॉर बाइंडिंग ॲट द ॲक्टिव्ह साईट ऑफ SDH. ठीक आहे, दॅट इज द क्लासिकल एक्झाम्पल ऑफ कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन जे मेनली बघायला मिळतं. अँड सेकंड एक्झाम्पल इज अबाउट द मिथेनॉल. आता मिथेनॉल जो आहे तो टॉक्सिक असतो बॉडीसाठी, आणि जेव्हा तो फॉर्मल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होतो एन्झाईम अल्कोहोल डिहायड्रोजनेजच्या प्रेझेन्समध्ये, तेव्हा काय होतं, इथेनॉल जो आहे तो कॉम्पीट करतो मिथेनॉल सोबत फॉर ADH साठी. दस इथेनॉल कॅन बी यूज इन द ट्रीटमेंट ऑफ मिथेनॉल पॉयझनिंग. त्याच्यामुळे इथेनॉलला जे आहे ते मिथेनॉलच्या पॉयझनिंगमध्ये ॲज अ ट्रीटमेंट म्हणून यूज केलं जातं. ठीक आहे, तर दिज आर द एक्झाम्पल्स फॉर द कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. तर जेव्हा आपल्याला इनहिबिशनबद्दल क्वेश्चन येणार आहे तेव्हा हे जे आहे एक्झाम्पल्स ते आपल्याला मेन्शन करायचे. ॲटलिस्ट वन तरी एक्झाम्पल इथे मेन्शन झालं पाहिजे. ठीक आहे, इन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. आता आपण बघणार आहोत व्हॉट इज नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन म्हणजे काय. आता नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशनमध्ये काय होतं, इनहिबिटर जो आहे तो ॲक्टिव्ह साईटवर बाइंड होतो अदर दॅन द ॲक्टिव्ह साईट. ठीक आहे, सॉरी, इथे इनहिबिटर जो आहे तो मेनली कशावर बाइंड होतोय नॉन कॉम्पिटेटिव्हमध्ये, अदर दॅन द ॲक्टिव्ह साईट. ठीक आहे, मीन्स दुसरी जी साईट होती ॲक्टिव्ह साईटला सोडून त्या साईटवर इथे इनहिबिटर जो आहे तो काय होतो, बाइंड होतो ऑन दी एन्झाईम सरफेस. ठीक आहे, अँड ही जी बाइंडिंग आहे त्याच्यामुळे काय होतं, एन्झाईमचं फंक्शन जे आहे ते इम्बॅलन्स होतं, दॅट इज इम्पेअर्स. म्हणजे याच्यामुळे काय होतं, इनहिबिटर जे आहे त्या अदर साईटवर बाइंड झाल्यामुळे त्या ॲक्टिव्ह साईटचा जो शेप आहे तो काय होतो, चेंज होतो. त्याच्यामुळे तिथे सबस्ट्रेट बाइंड होऊ शकत नाही. अँड द इनहिबिटर हॅज नो स्ट्रक्चरल रिसेम्बलन्स विथ द सबस्ट्रेट. However, there usually exists a strong affinity for the inhibitor to bind at the second site. आणि याच्यामध्ये मेनली काय होतं, इनहिबिटरची जी ॲफिनिटी आहे ती स्ट्रॉंग असते अदर दॅन द ॲक्टिव्ह साईट. त्यामुळे तो त्या दुसऱ्या साईटवर काय होतो, लगेचच काय होतो, अटॅच होतो. त्याच्यामुळे त्या ॲक्टिव्ह साईटचा जो शेप आहे तो काय होतो, चेंज होतो. In fact, the inhibitor does not interfere with the enzyme substrate binding, but the catalysis is prevented. त्याच्यामुळे त्याची बाइंडिंगवर काही फरक पडत नाही, पण त्याच्यामुळे त्या रिॲक्शनमध्ये पर्टिक्युलर कॅटॅलिसिस पण होत नाही, जेणेकरून त्याच्यामुळे काय प्रोडक्ट फॉर्म होत, राईट. तर पॉसिबली ड्यू टू डिस्टॉर्शन इन द एन्झाईम कन्फर्मेशन. तर हे जे इनहिबिटर आहेत ते काय होतात, जनरली बाइंड्स विथ द एन्झाईम ॲज वेल ॲज द एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. आता एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनला तर इथे एन्झाईम अँड प्रॉडक्ट जे आहेत ते काय फॉर्म होणार. पण एन्झाईम आणि सबस्ट्रेटला जर इनहिबिटर बाइंड झालं तर त्याच्यामुळे एन्झाईम इनहिबिटरचं जे आहे ते काय होतं, कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. त्याच्यामुळे प्रॉडक्ट फॉर्म होत नाही. किंवा एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनल्यानंतर जरी इनहिबिटर जर बाइंड झाला तरी त्याच्यामुळे प्रॉडक्ट जो आहे तो काय होतो, फॉर्म होत नाही. ठीक आहे, दॅट इज अ नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. आता हे जे नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन आहे ते याच्यामध्ये काय होतं की केमची जी व्हॅल्यू आहे ती अनचेंज्ड असते. म्हणजे दोघांसाठी पण काय असणार, कॉन्स्टंट असणार. पण विमॅक्स जो आहे तो याच्यामध्ये काय होतो, कमी होतो. ठीक आहे, आपण कॉम्पिटेटिव्हमध्ये काय बघितलं, त्याच्यामध्ये विमॅक्स जो आहे तो किंवा वेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट होती आणि केमची व्हॅल्यू जी आहे ती काय होती, ती चेंज. इथे काय होतंय, विमॅक्स कमी होतोय आणि केमची व्हॅल्यू जी आहे ती काय राहते, ती अनचेंज्ड. ठीक आहे, दिस इज द ग्राफ फॉर द नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. ठीक आहे, ऑन एन्झाईम वेलॉसिटी. आता पहिला जो ग्राफ आहे तो काय, वेलॉसिटी वर्सेस सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होतंय, केमची जी व्हॅल्यू आहे ती दोघांसाठी काय सेम आहे, राईट, इक्वल. पण याच्यामध्ये विमॅक्स जो आहे तो दोघांचा पण काय झालेला आहे, चेंज्ड. ठीक आहे, आणि दुसरा जो ग्राफ आहे दॅट इज लाईनवेव्हर बर्ग प्लॉट. याच्यामध्ये रेड लाईन जी आहे ती अबाउट द इनहिबिटर. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर इथे केमची व्हॅल्यू जी आहे दोघांमध्ये पण चेंज होत नाही. बघा, केमची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल राहते अँड बट डिक्रीजेस विमॅक्स. पण विमॅक्स जो आहे तो दोघांचा काय होतो, इथे डिक्रीज होतो, दॅट इज मायनसमध्ये जातो, राईट. तर इथे जो आहे तो काय होणार आहे, वेलॉसिटी जी आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, दिस इज द ग्राफ अबाउट द नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. आता नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन मेनली कशामध्ये होतं, तर हेवी मेटल्स जे आहेत
also lead to the formation of covalent bonds. ते काय करतात, कोव्हॅलंट बॉन्ड्सचं फॉर्मेशन करतात विथ कार्बॉक्सिल ग्रुप सोबत अँड हिस्टिडीन, ऑफन रिझल्टिंग इन इरिव्हर्सिबल इनहिबिशन. आणि त्याच्यामुळे काय होतं, मेनली इरिव्हर्सिबल इनहिबिशन जे आहे ते कंडक्ट होतं. ठीक आहे, दॅट इज द एक्झाम्पल फॉर द नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. आता हे जे दोन टाईप आपण बघितले, इट इज फॉर द रिव्हर्सिबल इनहिबिशन, ज्याच्यामध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन अँड व्हॉट इज नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन ते आपण डिटेलमध्ये स्टडी केलं. ठीक आहे, आता एन्झाईम इनहिबिशनचा जो सेकंड टाईप आहे दॅट इज इरिव्हर्सिबल इनहिबिशन. आता व्हॉट इज इरिव्हर्सिबल इनहिबिशन, तर सिम्पली सांगायचं झालं तर रिव्हर्सिबल इनहिबिशनमध्ये काय होत होतं, जेव्हा आपण ती रिॲक्शन पर्टिक्युलर जी कंडक्ट करतो, ठीक आहे, त्याच्यामधून जर आपण इनहिबिटर रिमूव्ह केले तर तरी इथे काय होतं, रिमूव्ह केल्यानंतर ती रिॲक्शन जी आहे ती कंडक्ट होऊ शकते, ज्याच्यामध्ये काय प्रॉडक्ट फॉर्म होणार. पण इरिव्हर्सिबल इनहिबिशनमध्ये काय होतं की ते इनहिबिटर जे आहेत एन्झाईमचे ते इतके स्ट्रॉंग असतात की ते काय करतात, त्या एन्झाईमला पूर्णतः कोव्हॅलंट बॉन्ड थ्रू काय होतात, पूर्णपणे अटॅच्ड होतात आणि ती रिॲक्शन जी आहे ती कधीच पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होत नाही, पूर्णतः तिथे काय केलं जातं, त्याला इनॅक्टिव्ह केलं जातं. दॅट इज द इरिव्हर्सिबल इनहिबिशन. तर याच्यामध्ये काय होतं, मेनली द इनहिबिटर्स बाइंड कोव्हॅलेंटली विथ द एन्झाईम अँड इनॅक्टिव्हेट देम. आणि त्या एन्झाईमला काय करतात, ते इनॅक्टिव्ह करतात, विच इज इरिव्हर्सिबल. दिस इनहिबिटर्स आर युजली टॉक्सिक सबस्टन्सेस दॅट पॉइझन एन्झाईम्स. आणि हे काय असतात, मेनली टॉक्सिक असतात, ज्याच्यामुळे तो एन्झाईम जो आहे तो काय होतो, त्याच्यामध्ये पॉइझनिंग होते. आता आयडो ॲसिटेट जो आहे तो एक इरिव्हर्सिबल इनहिबिटर आहे ऑफ द एन्झाईम लाईक पॅपेइन अँड ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट डिहायड्रोजिनेजचा. ठीक आहे, तर आयडो ॲसिटेट जो आहे तो काय होतो, इथे कंबाईन होतो विथ सल्फ हायड्राइल ग्रुप सोबत ॲट द ॲक्टिव्ह साईट ऑफ दिस एन्झाईम्स अँड मेक्स देम इनॅक्टिव्ह. आणि त्याला काय करतो, इनॅक्टिव्ह करण्याचं काम करतो. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल फॉर द इरिव्हर्सिबल इनहिबिशन. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं की पेनिसिलिनचे जे अँटीबायोटिक्स असतात ते पण इरिव्हर्सिबल इनहिबिटर्स म्हणून काम करतात ऑफ सेरिन कंटेनिंग एन्झाईम्समध्ये. आणि काय करतात, ते त्या पर्टिक्युलर एन्झाईमच्या किंवा बॅक्टेरियाच्या सेल वॉल सिंथेसिसला काय करतात, ब्लॉक करण्याचं काम करतात. ठीक आहे, इरिव्हर्सिबली. And third example is cyanide inhibitors, cytochrome oxidase of ETC, that is electron transport chain. त्याच्यामध्ये काय होतं, फ्लोराईड जो आहे तो काय करतो, इनहिबिट करतो इनोलेजला आणि त्याच्यामुळे ग्लायकोलायसिस जे आहे ते इथे काय होतं, इनहिबिट होतं. ठीक आहे, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ इरिव्हर्सिबल इनहिबिशन. ठीक आहे, समजलं इरिव्हर्सिबल इनहिबिशन मध्ये मेनली काय होतं. आता आपण त्याच्यातलाच एक टाईप बघणार आहे, म्हणजे एक स्पेशलाइज फॉर्म म्हटलं जातं, दॅट इज सुसाईड इनहिबिशन अँड मेनली इट इज द सब टाईप ऑफ द इरिव्हर्सिबल इनहिबिशन. ओके, आता सुसाईड इनहिबिशन मेनली म्हणजे काय होतं इथे की आता पर्टिक्युलर रिॲक्शन आहे ते आपल्याला बॉडीमध्ये कंडक्ट नाही करायची. ठीक आहे, बॉडीला कळते की ही रिॲक्शन आपल्यासाठी नको आहे आता किंवा बस झाली, तेव्हा काय होतं, बॉडीमध्ये एन्झाईम इनहिबिटर्स जे आहेत ते स्वतःच काय करतात, त्या रिॲक्शनला इनहिबिट करतात आणि इनहिबिट केल्यानंतर त्या रिॲक्शनला काय करतात, पूर्णतः एंड पण स्वतःच करतात. दॅट इज सुसाईड, म्हणजे स्वतःच सुसाईड करतात जेणेकरून बॉडीला कुठल्याही प्रकारचं त्या रिॲक्शनमुळे हार्म होऊ नये. ठीक आहे, दॅट इज सुसाईड इनहिबिशन. तर आता इथे काय म्हटलंय की इट इज अ स्पेशलाइज फॉर्म ऑफ इरिव्हर्सिबल इनहिबिशन. आता याच्यामध्ये काय होतं, जो ओरिजिनल इनहिबिटर आहे मेनली ज्याला रिॲक्शन काय करायची, स्टॉप करायची. ठीक आहे, तो अजून मोर पोटेंट फॉर्ममध्ये काय होतो, कन्वर्ट होतो बाय द सेम एन्झाईम that ought to be inhibited, जो काय करणारे इनहिबिटर म्हणून काम करणारे. द सो फॉर्म, तो जो इनहिबिटर आहे तो काय करतो इथे, इरिव्हर्सिबली त्या एन्झाईम सोबत जे आहे तो बाइंड होतो अँड दिस इज इन कॉन्ट्रास्ट टू द ओरिजिनल इनहिबिटर विच बाइंड्स रिव्हर्सिबली. आणि इतका म्हणजे कोव्हॅलेंटली बाइंड होतो की जेणेकरून ती रिॲक्शन कधी कंप्लीट होऊ नये. ठीक आहे, आणि सुसाईड इनहिबिशनचं जे गुड एक्झाम्पल आहे दॅट इज ॲलोप्युरिनॉल. आता ॲलोप्युरिनॉल काय, इट इज अ इनहिबिटर ऑफ झॅन्थिन ऑक्सिडेज. तो काय होतो इथे, मेनली ॲलोझॅन्थिनमध्ये कन्वर्ट होतो, अ मोर इफेक्टिव्ह इनहिबिटर ऑफ दिस एन्झाईम. ठीक आहे, हे काय झालं एक्झाम्पल ऑफ सुसाईड इनहिबिशन. द यूज ऑफ सर्टन प्युरिन अँड पायरिमिडिनचे जे अॅनालॉग्स इन कॅन्सर थेरपीमध्ये इज ऑल्सो एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ सुसाईड इनहिबिशन. इथे पण कॅन्सरच्या थेरपीसाठी दॅट इज ट्रीटमेंटसाठी सुसाईड इनहिबिशन जे आहे ते यूज केलं जातं, म्हणजे स्वतःच त्या सेल्सला आपली बॉडी काय करते, किल करते. ठीक आहे, जे बॉडीसाठी अननेसेसरी. ठीक आहे, दॅट इज अ सुसाईड इनहिबिशन. ओके, अँड थर्ड टाईप ऑफ एन्झाईम इनहिबिशन इज ॲलोस्टेरिक इनहिबिशन. तर ॲलोस्टेरिक इनहिबिशनमध्ये काय होतं की एन्झाईम इनहिबिटर जो आहे
तो ऍक्टिव्ह साईटला किंवा कोणत्याही टाईपच्या अदर साईटला बाइंड होण्याऐवजी ॲलोस्टेरिक साईट जी आहे त्या पर्टिक्युलर एन्झाईमची त्याला काय होतो, बाइंड करतो. ठीक आहे. आता हे ॲलोस्टेरिक साईट काय, तर काही एन्झाईम जे आहे बॉडीमध्ये त्यांच्याकडे अजून एक ॲडिशनल साईट जी आहे ती प्रेझेंट असते, दॅट इज ॲलोस्टेरिक साईट. अँड बिसाइड्स द ॲक्टिव्ह साईट सच एन्झाईम्स आर नोन ॲज ॲलोस्टेरिक एन्झाईम्स, ज्यांच्याकडे ही ॲलोस्टेरिक साईट जी आहे ती प्रेझेंट असते. आणि इनहिबिटर मेनली काय करतात, ह्या ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होतात ती रिॲक्शन इनहिबिट करण्यासाठी. ठीक आहे. तर त्या ॲलोस्टेरिक साईट्स ज्या आहेत त्या युनिक प्लेसेस असतात ऑन द एन्झाईम मॉलिक्युलच्या. त्याच्यामध्ये काय होतं, टी फॉर्म टू आर फॉर्ममध्ये काय करतात, ते कन्वर्ट करतात. आता सबस्ट्रेट जर अटॅच होत असेल तर ते टी स्टेटमधून आर स्टेटमध्ये काय करतात, ते कन्वर्ट होतात. आणि इनहिबिटर जर बाइंड होणार असेल तर ते आर फॉर्ममधून जे आहे ती रिॲक्शन टी फॉर्ममध्ये काय होते, कन्वर्ट होते. ठीक आहे. तर ॲलोस्टेरिक इनहिबिटर्स मेनली टी स्टेटला फेवर करतात, वेअर ॲज ॲक्टिव्हिटर्स अँड सबस्ट्रेट्स फेवर आर स्टेट. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, रिॲक्शन कम्प्लीट होते. द सबस्ट्रेट कॅन बाइंड ओनली विथ द आर फॉर्म ऑफ द एन्झाईम. आता सबस्ट्रेटला बाइंड व्हायचं असेल तर तो फक्त आर फॉर्मला बाइंड होणार. ठीक आहे. आणि इनहिबिटरला बाइंड व्हायचा असेल तर तो फक्त टी स्टेटला जो आहे फॉर्मला काय होणार, बाइंड होणार. तर द कन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम मॉलिक्यूल जे आहे द आर स्टेटमध्ये ते काय होतं, इन्क्रीज होतं ॲज मोर सबस्ट्रेट जेव्हा आपण त्या रिॲक्शनमध्ये ॲड करणार. तर देअरफोर तिची बाइंडिंग जी आहे ऑफ द सबस्ट्रेटची टू द ॲलोस्टेरिक एन्झाईमला इज सेड टू बी कोऑपरेटिव्ह. त्याला काय म्हटलं जातं, कोऑपरेटिव्ह. जर रिॲक्शन कंप्लीट करायची असेल तर आर फॉर्मला काय करणार, ते फेवर करणार. आणि जर रिॲक्शन स्टॉप करायची असेल तर टी फॉर्मला जे आहे ते काय करणार, फेवर करणार. ठीक आहे. दॅट इज द ॲलोस्टेरिक इनहिबिशन. तर दीज आर द मेन टाइप्स ऑफ, हे काय झाले, 3 टाइप्स झाले मेनली एन्झाईम इनहिबिशनचे. आता ॲलोस्टेरिक एन्झाईम जे आहेत ते सिग्मॉइडल कर्वला काय करतात, शो करतात. त्याचा ग्राफ जो आहे तो वेन द व्हेलोसिटी वर्सेस सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते प्लॉट केलं जातं. ते इथे बघू शकता डायग्राममध्ये काय दाखवलंय, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ऑन ॲलोस्टेरिक एन्झाईम. रेड लाईनमध्ये जे दाखवलं आहे तो काय, सिग्मॉइडल कर्व इन कंपॅरिझन विथ नॉर्मल एन्झाईम सोबत जी ब्ल्यू लाईनमध्ये दाखवली. ठीक आहे. तर व्हेलोसिटी अँड कॉन्सन्ट्रेशन इथे जे आहे ते शो केलेलं. ठीक आहे. हा ग्राफ झाला आपला ॲलोस्टेरिक इनहिबिशनचा. ओके. आता इथे काही टर्म्स दिल्या त्या आपल्याला बघायचे. तर टर्म होमोट्रॉपिक इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा सबस्ट्रेटच्या बाइंडिंगला इन्फ्लुएन्स करतो थ्रू ॲलोस्टेरिक मेकॅनिझमने, त्या इफेक्टला काय म्हणतात, पॉझिटिव्ह. म्हणजे ही रिॲक्शन काय होते, एक पॉझिटिव्ह वेने होते. ठीक आहे. प्रॉडक्ट फॉर्म करण्यासाठी. ठीक आहे. दॅट इज होमोट्रॉपिक इफेक्ट. अँड हेटेरोटॉपिक इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा ॲलोस्टेरिक मॉड्युलर इफेक्ट्स द बाइंडिंग ऑफ सबस्ट्रेट टू द एन्झाईम, जेव्हा ते अजून त्या इफेक्टला मॉड्युलेट करतात त्या सबस्ट्रेटला टू बाइंड टू द एन्झाईम, त्याला काय म्हणणार, हेटेरोट्रॉपिक इफेक्ट. ठीक आहे. हेटेरोट्रॉपिक इंटरॅक्शन्स ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह पण असू शकतात और आयदर निगेटिव्ह पण असू शकतात. ठीक आहे. दॅट इज अबाउट द ॲलोस्टेरिक इनहिबिशन. तर हे बघितलं आपण सगळ्यात मेन टॉपिक, दॅट इज एन्झाईम इनहिबिशन. त्याची 3ही मेन टाइप्स जे आहेत त्या आपण बघितले, दॅट इज रिव्हर्सिबल इनहिबिशन, इरिव्हर्सिबल इनहिबिशन अँड ॲलोस्टेरिक इनहिबिशन. आणि त्यांचे सबटाइप्स बघितले. ठीक आहे. हा क्वेश्चन जो आहे मेनली 10 मार्क्ससाठी येतो. त्याच्यामध्ये आपल्याला सगळे टाइप्स इन्क्लूड करायचे, त्यांचे सब टाइप, त्यांचे एक्झाम्पल, त्यांचं मेकॅनिझम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये कव्हर झाल्या पाहिजे. ओके. आता आपण नेक्स्ट मेन पार्ट जो आहे ज्या लेक्चरमधला आपण बघणार आहोत, दॅट इज रेग्युलेशन ऑफ एन्झाईम ॲक्टिव्हिटी इन द लिव्हिंग सिस्टीम. तर लिव्हिंग सिस्टीममध्ये जी एन्झाईमची जी ॲक्टिव्हिटी होते, ठीक आहे, सगळ्या त्यांना रेग्युलेट कसं करणार, तर त्याच्यासाठी बायोलॉजिकल सिस्टीममध्ये एन्झाईम ॲक्टिव्हिटीज रेग्युलेट करण्यासाठी डिफरंट स्टेजेस आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी खूप सारे वेज दिले गेले आहेत टू अचीव सेल्युलर इकॉनॉमी, जेणेकरून बॉडीमधला जो बॅलन्स आहे एन्झाईम ॲक्टिव्हिटीचा तो मेंटेन राहावा. ठीक आहे. त्याच्यासाठी कोणकोणत्या वेज दिले, तर सगळ्यात पहिल्यांदा ॲलोस्टेरिक रेग्युलेशन केलं जातं. लॅटेंट एन्झाईम जे आहे त्यांना काय केलं जातं, ॲक्टिवेट केलं जातं. कंपार्टमेंटेशन केलं जातं वेगवेगळ्या पाथवेजचं. एन्झाईमचं सिंथेसिस कंट्रोल केलं जातं. जेव्हा गरजेचं आहे तेव्हाच बॉडीमध्ये त्या पर्टिक्युलर एन्झाईम जो आहे तो काय होणार, सिंथेसाइज होणार. त्याची गरज संपली असेल किंवा बॉडीमध्ये पर्टिक्युलर एन्झाईम अननेसेसरी असेल त्याला डिग्रेड कधी करायचं, आयसो एन्झाईम्स म्हणजे काय. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात व्हॉट इज ॲलोस्टेरिक रेग्युलेशन. म्हणजे इथे काय केलं जातं, रेग्युलेट केलं जातं त्या पर्टिक्युलर एन्झाईम्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन युजफुल असतं दॅट इज ॲलोस्टेरिक इफेक्टर्स. ठीक आहे. आता ॲलोस्टेरिक इफेक्टर म्हणजे काय, या असे सबस्टन्सेस असतात रेफर टू ॲज, त्यांना ॲलोस्टेरिक मॉड्युलेटर असे पण म्हणतात, जे काय होतात त्या पर्टिक्युलर ॲलोस्टेरिक साईट जे आहे
त्याला काय होतात, बाइंड होतात आणि मग त्या एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीला काय करतात, रेग्युलेट करण्याचं काम करतात. दॅट इज ॲलोस्टेरिक इफेक्टर्स. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इन्क्रीज झाली तर त्याला काय म्हणणार, पॉझिटिव्ह ॲलोस्टेरिक इफेक्टर, जे काय होतं ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होतात, नोन ॲज ॲक्टिव्हेटर साईट. आणि जेव्हा आपल्याला रिॲक्शनला स्टॉप करायचं असेल तेव्हा इथे काय होतं, निगेटिव्ह ॲलोस्टेरिक इनहिबिटर ऍक्ट होतात, जे काय करतात, त्या ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होऊन इनहिबिटर साईटला काय होतात, त्यालाच इनहिबिटर साईट म्हटलं जातं मग, आणि ती एन्झाईमची ऍक्टिव्हिटी जी आहे ती काय करतात, इनहिबिट करण्याचं काम करतात. दॅट इज निगेटिव्ह ॲलोस्टेरिक इफेक्टर. तर आपल्याला कोणत्या टाईपची ऍक्शन आपल्या बॉडीमध्ये रिक्वायर्ड आहे त्यानुसार हे ॲलोस्टेरिक इफेक्टर जे आहे ते मॉडिफाय होतं. तर पॉझिटिव्ह इफेक्ट शो करणार किंवा निगेटिव्ह इफेक्ट. ठीक, दॅट इज द ॲलोस्टेरिक रेग्युलेशन, ज्याच्याने एन्झाईमची ऍक्टिव्हिटी जी आहे ती बॉडीमध्ये काय केली जाते, कंट्रोल केली जाते. याच्यामध्येच एक टाईप येतो दॅट इज फीडबॅक रेग्युलेशन, म्हणजे बॉडीच्या फीडबॅकनुसार इथे काय केलं जातं, एन्झाईमचं जे आहे ती ऍक्टिव्हिटी रेग्युलेट केली जाते. ठीक आहे. तर फीडबॅक इनहिबिशन जो आहे त्यालाच काय म्हणतात, एंड प्रोडक्ट इनहिबिशन पण म्हणतात. हा एक टाईपचा स्पेशलाइज टाईप आहे दॅट इज ॲलोस्टेरिक इनहिबिशनचा, जो काय करतो, मेटाबॉलिक पाथवेजला कंट्रोल करण्याचं काम करतो फॉर एफिशियंट सेल्युलरच्या फंक्शनसाठी. ठीक आहे. आता इथे काय होतं, जी इनहिबिशन जी प्रोसेस आहे पूर्ण, ठीक आहे, फर्स्ट स्टेप बाय द फायनल प्रोडक्ट इन अ सिरीज ऑफ एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन्स ऑफ अ मेटाबॉलिक पाथवे, त्यालाच काय म्हटलं जातं, फीडबॅक रेग्युलेशन. म्हणजे इथे फीडबॅक दिला जातो. एक स्टेप झाल्यानंतर दुसरी स्टेप झाली की तो सिग्नल जाणार, मग ती तिसरी स्टेप जी आहे ती काय होणार, कम्प्लीट होणार. म्हणजे एक एन्झाईम जो आहे तो काय करतो, दुसऱ्याला सिग्नल देणार. अशा टाईपमध्ये जोपर्यंत फायनल प्रॉडक्ट फॉर्म होत नाही तोपर्यंत जो सिग्नल आहे तो काय होतो, इथे ट्रान्समिट होतो. आता ए जो आहे तो आपला एक इनिशियल सबस्ट्रेट आपण घेतला. ठीक आहे. आणि आपल्याला ई जो आहे तो काय करायचा, प्रोडक्ट फॉर्म करायचा. त्याच्यामध्ये जे काही इंटरमिडिएट्स फॉर्म होणार दॅट इज बी सी डी, त्याच्यामध्ये जे पण एन्झाईम्स इन्व्हॉल्व्ह झाले ते काय करणार, एकमेकांना सिग्नलिंग करणार. आता ए जेव्हा बी मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा E1 तिथे काय होतो, ॲज अ एन्झाईम म्हणून काम करणार. बी फॉर्म झाल्यानंतर E1 E2 ला सिग्नल देणार, ज्याच्यातून काय होईल, बी सी मध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे. पुन्हा सी फॉर्म झाल्यानंतर E2 जो आहे तो एन्झाईम 3 ला सिग्नल देणार, मग सी कडून डी जो आहे तो काय होणार, फॉर्म होणार. आणि E3 नंतर E4 ला सिग्नल दिल्यानंतर डी नंतर काय होणार, जो एन्झाईम किंवा प्रोडक्ट जे आहे आपलं ते काय होणार, फॉर्म होणार. ठीक आहे. तर ए काय होता आपलं इनिशियल सबस्ट्रेट, बी सी डी जे होते ते होते आपले इंटरमिडिएट्स, आणि ई जो होता तो काय होता आपला एंड प्रोडक्ट. आणि या पाथवेमध्ये हे 4 डिफरंट टाईपचे एन्झाईम्स जे आहेत ते काय केलेत, आपण यूज केले. दॅट इज E1, E2, E3 अँड E4. आता त्याच्यामध्ये जी फर्स्ट स्टेप होती ती मोस्ट इफेक्टिव्ह होती फॉर रेग्युलेटिंग द पाथवे बाय द फायनल एंड प्रोडक्ट ई. ठीक आहे. आणि हा जो टाईप ऑफ कंट्रोल होता यालाच काय म्हटलं जातं, निगेटिव्ह फीडबॅक रेग्युलेशन. सिन्स त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा लेवल ऑफ एंड प्रोडक्टची लेवल वाढल्यामुळे काय होतं, त्याचं सिंथेसिस जे आहे ते काय केलं जातं, डिक्रीज केलं जातं. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं, निगेटिव्ह फीडबॅक रेग्युलेशन. म्हणजे बॉडीमध्ये जेव्हा जास्त अमाऊंटमध्ये एखादं प्रॉडक्ट जे आहे ते फॉर्म होतं एंड प्रॉडक्ट, तर तेव्हा काय केलं जातं, त्या सिंथेसिसला थांबवलं जातं किंवा डिक्रीज केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, निगेटिव्ह फीडबॅक. आणि जेव्हा सिंथेसिस वाढवायचं असेल त्या प्रॉडक्टला तर तेव्हा काय होणार, पॉझिटिव्ह फीडबॅक रेग्युलेशन. ठीक आहे. दिस इज अ रिअल सेल्युलर इकॉनॉमी टू सेव्ह द सेल फ्रॉम द वेस्टफुल एक्सपेंडिचर ऑफ सिंथेसायझिंग अ कंपाऊंड विच इज ऑलरेडी अवेलेबल विद इन द सेल. आणि हा जो मेकॅनिझम आहे तो बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, किंवा जास्त अमाऊंटमध्ये सेल सिंथेसाइज करण्यासाठी जी एनर्जी यूज केली जाते इथे ती काय होते, वाचते. बरोबर. कारण जेवढे गरजेचे तेवढेच इथे काय होणार, प्रॉडक्ट जो आहे तो फॉर्म होणार फ्रॉम द निगेटिव्ह फीडबॅक रेग्युलेशन. त्यामुळे हा फीडबॅक रेग्युलेशन जो आहे तो बॉडीमध्ये रिक्वायर्ड किंवा नेसेसरी. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल काय, दॅट इज ॲस्पर्टेट ट्रान्सकार्बामॉइलेज, त्यालाच काय म्हणतात, ATKs. ठीक आहे. हे गुड एक्झाम्पल आहे ऑफ ॲलोस्टेरिक एन्झाईमचं, जे काय करतं, फीडबॅक मेकॅनिझमला इनहिबिट करतं. अँड ATKs कॅटलायझेस द व्हेरी फर्स्ट रिॲक्शन इन पायरिमिडिन बायोसिंथेसिस. ठीक. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर द फीडबॅक रेग्युलेशनसाठी. नेक्स्ट कसं रेग्युलेट केलं जातं एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीला, बाय द ऍक्टिव्हेशन ऑफ लॅटेंट एन्झाईम्स. आता लॅटेंट एन्झाईम्सच्या ऍक्टिव्हेशनमध्ये काय होतं, मेनली जे काही बॉडीमध्ये लॅटेंट एन्झाईम म्हणजे जेव्हा त्यांची रिक्वायरमेंट असते तेव्हाच ते एन्झाईम जे आहे ते ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये येतात, आणि जेव्हा त्यांची रिक्वायरमेंट जी आहे ती बॉडीमधून संपते किंवा पर्टिक्युलर वेळेसाठी गरजेची नसते तेव्हा ते काय होतात, इनऍक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी जे एन्झाईम्स यूज होतात दॅट इज ऍक्टिव्हेशन एन्झाईम्स. ठीक आहे. आता लॅटेंट एन्झाईम्स जे आहेत ते इनऍक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात बॉडीमध्ये,
सम एन्झाईम्स आर सिंथेसाइज ॲज प्रो एन्झाईम्स और झायमोजन्स. ते काय करतात, इरिव्हर्सिबल कोव्हॅलंट ऍक्टिव्हेशन करतात बाय द ब्रेकडाऊन ऑफ वन ऑर मोर पेप्टाइड बॉन्ड. आणि मग ते काय होतात, त्यांच्या ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात आणि मग ते आपली ऍक्टिव्हिटी जी आहे ते काय करतात, शो करतात. फॉर इन्स्टन्स प्रो एन्झाईम जो आहे, ठीक आहे, नेमली कायमोट्रिप्सिनोजन, पेप्सिनोजन अँड प्लाझ्मिनोजन, ते काय होतात मग कन्वर्ट होणार ऍक्टिव्ह एन्झाईममध्ये त्यांच्या फॉर्ममध्ये, जेणेकरून ते त्यांची ऍक्टिव्हिटी जी आहे ती शो करतील. ठीक आहे, दॅट इज कायमोट्रिप्सिन, पेप्सिन अँड प्लाझ्मिनमध्ये. आता सर्टन एन्झाईम जे आहेत ते काय करतात, त्यांच्या ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये एक्झिस्ट असतात आणि इनॅक्टिव्ह फॉर्म्समध्ये, जे काय होतात एकमेकात इंटर कन्व्हर्टिबल असतात डिपेंडिंग ऑन द नीड्स ऑफ द बॉडी. म्हणजे बॉडीला गरजेचे असतील तेव्हा ते ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार आणि जेव्हा त्यांची रिक्वायरमेंट संपते तेव्हा ते पुन्हा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये काय होतात, बॉडीमधून कन्वर्ट होतात. आता हे जे इंटर कन्व्हर्जन आहे इज ब्रॉट अबाउट बाय द रिव्हर्सिबल कोव्हॅलंट मॉडिफिकेशन्समुळे होतं, नेमली फॉस्फोरायलेशन अँड डिफॉस्फोरायलेशन अँड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑफ डायसल्फाइड बॉन्ड्स. ठीक आहे, दॅट इज द ऍक्टिव्हेशन ऑफ लॅटेंट एन्झाईम्स. म्हणजे सिम्पली इथे काय होतं, बॉडीमध्ये जेव्हा त्या पर्टिक्युलर एन्झाईमची रिक्वायरमेंट असणार तेव्हा तो ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार आणि जेव्हा त्यांची रिक्वायरमेंट संपते तेव्हा ती इनऍक्टिव्ह फॉर्ममध्ये काय होणार, पुन्हा कन्वर्ट होणार. ठीक आहे, आता थर्ड स्टेपमध्ये कसं ऍक्टिव्हेट केलं जातं बॉडीमध्ये, एन्झाईमची ऍक्टिव्हिटी मेंटेन कशी केली जाते, बाय द कंपार्टमेंटेशन. आता कंपार्टमेंटेशन म्हणजे काय होतं की ज्या पर्टिक्युलर बॉडीच्या पार्टमध्ये एन्झाईमची रिक्वायरमेंट आहे तिथेच एन्झाईम्स काय होणार, सिंथेसाइज होणार. ठीक आहे, आणि ज्या पार्टमध्ये एन्झाईम्सची रिक्वायरमेंट नाहीये तिथे काय होणार, ते एन्झाईम्स डिग्रेड होणार. अशा प्रकारे हा बॉडीचा जो बॅलन्स आहे तो काय केला जातोय, ते मेंटेन ठेवला जातो. ठीक आहे, फॉर मेंटेनिंग द एन्झाईम ऍक्टिव्हिटी इन द बॉडी. ठीक आहे, त्यासाठी कंपार्टमेंटेशन जे आहे ते केलं जातं. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, देर आर सर्टन सबस्टन्सेस इन द बॉडी जे काय होतात, सिंथेसाइज पण होतात अँड डिग्रेड पण होतात. देर इज नो पॉईंट फॉर सायमल्टेनियस ऑकरन्स ऑफ बोथ द पाथवेज. असं नाही की दोन्ही पाथवेज जे आहे ते सोबतच झाले पाहिजे, म्हणजे सिंथेसाइज झाले तर डिग्रेडच, असं नाही. अकॉर्डिंग टू द बॉडी जेव्हा गरज असणार तेव्हा सिंथेसाइज होतील, जेव्हा गरज नसते तेव्हा डिग्रेड होणार. ठीक आहे, तर जनरली सिंथेटिक अँड ब्रेकडाऊनचे जे पाथवेज आहेत ते ऑपरेटिव्ह असतात इन डिफरंट सेल्युलर ऑर्गॅनिल्समध्ये टू अचीव मॅक्झिमम इकॉनॉमी. फॉर इन्स्टन्स एन्झाईम जे आहे फॉर फॅटी ॲसिड सिंथेसिससाठी आर फाउंड इन द सायटोसोल, वेअर ॲज एन्झाईम्स फॉर फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन ते काय असतात, प्रेझेंट इन द मायटोकॉन्ड्रिया. त्यांची लोकेशन जी आहे ती काय असते, वेगळी असते. ठीक आहे, त्याच्यासाठी कंपार्टमेंटेशन जे आहे नेसेसरी फॉर मेंटेनिंग द एन्झाईम ऍक्टिव्हिटी. ओके, त्याच्यानंतर आपण एन्झाईमचं सिंथेसिस जे आहे ते पण काय करतो, कंट्रोल करतो. तर मोस्ट ऑफ द एन्झाईम जे आहेत ते रेट लिमिटिंग असतात. ठीक आहे, आर प्रेझेंट इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. नेव्हरदलेस ज्या एन्झाईमची जी अमाऊंट आहे ती काय करते, डायरेक्टली कंट्रोल्स द व्हेलॉसिटी ऑफ द रिॲक्शन. ठीक आहे, एन्झाईमच काय करतात, त्या पर्टिक्युलर रिॲक्शनची व्हेलॉसिटी जी आहे ती कंट्रोल करतात, कॅटलाइज बाय दॅट एन्झाईम. तर मेनी रेट लिमिटिंग एन्झाईम जे आहे त्यांची हाफ लाईफ जी आहे ती शॉर्ट असते. दिस हेल्प्स इन द एफिशियंट रेग्युलेशन ऑफ द एन्झाईम लेवल. त्याच्यानुसार दोन टाईपमध्ये एन्झाईमला क्लासिफाय केले जातं, एक असतात कॉन्स्टिट्यूटिव्ह आणि दुसरे असतात अडॅप्टिव्ह. ठीक आहे, आता कॉन्स्टिट्यूटिव्ह म्हणजे काय, इथे त्या एन्झाईमची जी लेवल ती कंट्रोल केलेली नसते किंवा कंट्रोलमध्ये नसते अँड रिमेन फेअरली कॉन्स्टंट. म्हणजे ती कॉन्स्टंट अमाऊंटमध्ये बॉडीमध्ये काय असते, कोणत्याही वेळेला प्रेझेंट असते. आणि अडॅप्टिव्ह म्हणजे काय, तिथे मेनली एन्झाईमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते अकॉर्डिंग टू द बॉडी रिक्वायरमेंट काय होतं, कमी जास्त होतं. म्हणजे रिक्वायरमेंट असेल तर तेव्हा ते एन्झाईम सिंथेसाइज होणार आणि रिक्वायरमेंट नसेल तेव्हा ते एन्झाईम काय होणार, डिग्रेड होणार. ठीक आहे, दिज आर टू टाइप्स ऑफ द एन्झाईम. आणि एन्झाईमचं जे सिंथेसिस आहे ते मेनली जीन्स थ्रू काय केलं जातं, रेग्युलेट केलं जातं. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द बॉडीज रिक्वायरमेंट. आता याच्यामध्येच आपण एक दोन मेकॅनिझम बघणार आहोत, दॅट इज इंडक्शन अँड रिप्रेशन. म्हणजे काय, ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज इंडक्शन. इंडक्शन म्हणजे काय करतं, आपण त्या पर्टिक्युलर रिॲक्शन इंड्यूस करायचं काम करतो. ठीक आहे, तर इंड्यूस म्हणजे काय, इन्क्रीज करणार. आणि इन्क्रीज कसं केलं जातं, जेव्हा एन्झाईमचं सिंथेसिस वाढतं तेव्हा काय होतं, ती रिॲक्शन पण काय होणार, इन्क्रीज होणार. ठीक आहे, दॅट इज द इंडक्शन. द इंडक्शन इज यूज टू रिप्रेझेंट इन्क्रीज सिंथेसिस ऑफ एन्झाईमसाठी रिप्रेझेंट केलं जातं. आणि ते काय करतं, डिटरमाइन्स द एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन किती होतं ॲट द जीन लेवलमध्ये थ्रू द मेडिएशन ऑफ हार्मोन्स ऑर अदर सबस्टन्सेस. ठीक आहे, दॅट इज द इंडक्शन. आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल काय, इन्सुलिन हार्मोन जे काय करतं, ग्लायकोजन सिंथेटेसचं जे सिंथेसिस आहे ते इंड्यूस करायचं काम करतं. ठीक आहे, ग्लुकोकायनेस, फॉस्फोफ्रुक्टोकायनेस आणि पायरुवेट कायनेस हे सगळे एन्झाईम्स जे आहेत ते ग्लुकोजच्या युटिलायझेशनमध्ये काय असतात,
इन्व्हॉल्व असतं. ठीक आहे, दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इंडक्शन. म्हणजे काय करतं, ग्लुकोजचं सिंथेसिस इंड्यूस करण्यासाठी काय केलं जातं, इथे इन्सुलिन हार्मोनला यूज केलं जातं. ठीक आहे, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ इंडक्शन. आता आपण बघणार आहोत रिप्रेशन. व्हॉट इज रिप्रेशन? तर रिप्रेशन जे आहे हे कशासाठी यूज केलं जातं, टू डिक्रीज द सिंथेसिस ऑफ एन्झाईम. जेव्हा आपल्याला ती रिॲक्शन डिक्रीज करायची किंवा त्या एन्झाईमचं जे सिंथेसिस आहे कमी करायचं, तेव्हा रिप्रेशन जे आहे ते यूज केलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं, एन्झाईमची कॉन्सन्ट्रेशन जी आहे ॲट द जीन लेवल ती डिटरमाइन केली जाते थ्रू द मेडिएशन ऑफ हार्मोन्स ऑर अदर सबस्टन्सेस. आता याचं एक्झाम्पल काय, तर पायरुवेट कार्बॉक्सिलेज हा एक की एन्झाईम आहे इन द सिंथेसिस ऑफ ग्लुकोजमध्ये फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस. ठीक आहे, लाईक पायरुवेट अँड अमिनो ॲसिड्स. आता याच्यामध्ये काय होतं, जेव्हा सफिशियंट ग्लुकोज अवेलेबल असतो तेव्हा त्याची नेसेसरी रिक्वायरमेंट नसते सिंथेसिसची, तर तेव्हा काय केलं जातं, दिस इज अचीव थ्रू रिप्रेशन ऑफ पायरुवेट कार्बॉक्सिलेज बाय ग्लुकोज. तेव्हा काय केलं जातं, बॉडीमध्ये पायरुवेट कार्बॉक्सिलेजचं जे सिंथेसिस आहे ते काय केलं जातं, कमी केलं जातं. ठीक आहे, कारण ऑलरेडी बॉडीमध्ये जे आहे ते ग्लुकोज काय प्रेझेंट. ठीक आहे, त्याच्यासाठी रिप्रेशन जे आहे ते यूज केले जातं. तर दीज आर द मेन टर्म्स, दॅट इज इंडक्शन अँड रिप्रेशन. तर अकॉर्डिंग टू द बॉडीज रिक्वायरमेंट्स जे आहे ते इथं काय केलं जातं, यूज केलं जातं. सिंथेसिस वाढवायचं असेल तर इंडक्शन अँड सिंथेसिस कमी करायचं असेल तर रिप्रेशन. ओके, आता आपण बघणार आहोत दॅट इज एन्झाईम डिग्रेडेशन. आता एन्झाईम डिग्रेडेशन म्हणजे काय, जेव्हा बॉडीमध्ये पर्टिक्युलर एन्झाईमची रिक्वायरमेंट संपते, आता तो नेसेसरी नाही, तेव्हा काय केलं जातं, त्या एन्झाईमला बॉडीमध्ये डिग्रेड केलं जातं. ठीक आहे, तर एन्झाईम्स आर नॉट इमॉर्टल सिन्स इट विल क्रिएट अ सिरीज ऑफ प्रॉब्लेम्स. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, देर इज अ लॉट ऑफ व्हेरिएबिलिटी इन द हाफ लिव्स ऑफ इंडिव्हिज्युअल एन्झाईम्स. ठीक आहे, प्रत्येक एन्झाईमची जी हाफ लाईफ आहे ती डिफरंट आहे अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. राईट, तर इन जनरलमध्ये काय होतं, जे रेग्युलेटरी एन्झाईम आहे ते रॅपिडली डिग्रेड होतात, बरोबर, आणि जेव्हा त्यांची रिक्वायरमेंट लागते तेव्हा ते रॅपिडली सिंथेसाइज पण होतात. ठीक आहे, तर त्यानुसार त्यांचं एन्झाईमचं जे डिग्रेडेशन आहे ते अकॉर्डिंग टू द एन्झाईम ॲक्टिव्हिटीनुसार होतं. दो नॉट ऑलवेज ट्रू. अँड एन्झाईम विथ लॉंग हाफ लाईफ ज्याची असते ते काय असतात, इज युजली स्लगिश इन इट्स कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी. त्यांची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी जी होते असते ती काय होते, डिफर होते, ज्यांची हाफ लाईफ लॉंग असेल. म्हणून एन्झाईम्सची हाफ लाईफ जी आहे ती मेनली शॉर्ट असते. जेव्हा त्यांची रिक्वायरमेंट असणार तेव्हा ती स्वतःच काय होतात, सिंथेसाइज होतात, आणि रिक्वायरमेंट संपल्यानंतर काय होतात, पुन्हा डिग्रेड होतात. ठीक आहे, दॅट इज द एन्झाईम डिग्रेडेशन अकॉर्डिंग टू द बॉडीज रिक्वायरमेंट. आणि लास्ट आपली जो आहे वे आहे टू कंट्रोल द एन्झाईम ॲक्टिव्हिटी ऑफ द एन्झाईम, दॅट इज आयसो एन्झाईम्स. आता आयसो एन्झाईम म्हणजे काय, तर दीज आर द मल्टिपल फॉर्म्स ऑफ द सेम एन्झाईम. म्हणजे एन्झाईम एकच आहे पण त्याचे फॉर्म जे आहेत ते काय आहेत, डिफरंट आहे. जसे आयसोमर्स असतात तसे. विल ऑल्सो हेल्प इन द रेग्युलेशन ऑफ एन्झाईम ॲक्टिव्हिटी. अँड मेनी ऑफ द आयसो एन्झाईम्स आर टिश्यू स्पेसिफिक असतात ते, म्हणजे त्या पर्टिक्युलर टिश्यूवरच काय करतात ते ॲक्ट होतात किंवा तिथेच जी ॲक्टिव्हिटी जी आहे ती काय करतात, शो करतात. तर आयसो एन्झाईम्स जे आहेत ऑफ अ गिवन एन्झाईम कॅटलाइज द सेम रिॲक्शन, ते काय करतात, त्या पर्टिक्युलर रिॲक्शनला कॅटलाइज करण्याचं काम करतात. अँड दे डिफर इन केम, विमॅक्स ऑर बोथ. त्यांची केमची व्हॅल्यू पण, विमॅक्स पण, आणि दोघं पण जे आहेत ते काय होतात, चेंज असतात. ठीक आहे, त्यांच्या प्रत्येक फॉर्ममध्ये. पण एन्झाईम जो आहे तो काय इथे एकच आहे. जसे की एक्झाम्पल झालं आयसो एन्झाईम्स ऑफ LDH अँड CPK. तर हे 6 वेज जे आहे आपण बघितले टू कंट्रोल द एन्झाईम ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, त्यांचं रेग्युलेशन बॉडीमध्ये कसं केलं जातं. ठीक आहे, तर या पूर्ण लेक्चरमध्ये आपण 2 मेन टॉपिक जे आहेत ते बघितले. ते इच फॉर 10 मार्क्स पण सेमिस्टर एक्झाममध्ये विचारले जातात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं व्हॉट इज एन्झाईम इनहिबिशन, ज्याच्यामध्ये आपण त्याचे मेन 3 टाइप्सचे होते. ठीक आहे, ते बघितले. दॅट इज रिव्हर्सिबल इनहिबिशन, इरिव्हर्सिबल इनहिबिशन अँड ॲलोस्टेरिक इनहिबिशन जे आहे ते डिटेलमध्ये आपण स्टडी केलं. ठीक आहे, अँड त्यांचे सब टाइप्स, त्यांचे एक्झाम्पल्स आणि त्यांचे ग्राफ, हा पूर्ण क्वेश्चन जो आहे तो 10 मार्क्ससाठी विचारला जातो. हा एक बघितला आपण डिटेलमध्ये टॉपिक. आणि दुसरा टॉपिक आपण बघितला रेग्युलेशन ऑफ एन्झाईम ॲक्टिव्हिटी कसं केलं जातं लिव्हिंग सिस्टममध्ये, ते कंट्रोल करण्यासाठी त्याचे जे 6 वेज जे आहेत ते आपण डिटेलमध्ये इथे जे आहे ते स्टडी केलं. ठीक आहे, आय होप की तुम्हाला सगळं काही समजलं असेल. जरी तुम्हाला काही अडचण वाटली किंवा डाऊट असला तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. लेक्चर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. थँक्यू सो मच गाईज. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.